नाश्ता सुरू करा चला. खूप नशीबवान आहात हा तुम्ही, एवढा प्रेम करणारा नवरा तुम्हाला मिळाला. नाही खरं म्हणजे काल मी तुम्हाला एवढं उगाच बोललो. हो तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचवलात. आता एवढं प्रेम असल्याशिवाय असं थोडंच कुणी करत. त्यांच्या हाताला लागलंय ना, तसंही त्यांना खाता येतच नाहीये. आणि प्रेमात जोडीदाराला हाताने भरवावं लागतं. तू भरव का त्यांना मग? हो भरव भरव. मी काय म्हणते, तुम्हा सगळ्यांची लग्न नुकतीच झाली आहेत. आपली ओळख सुद्धा आत्ताच झाली आहे ना, पण आपल्याला कुणालाच एकमेकांची नावं माहिती नाहीयेत. हो ना. तेव्हा मी काय म्हणतो, तेव्हा सगळ्यांनी आपापली ओळख करून द्या. थांबा थांबा थांबा. आपल्या जोडीदारांची नावं उखाण्यात घ्यायची सगळ्यांनी. हो मला चालेल. हो भारी आहे हे, मला पण आवडेल. चला पहिलं कोण घेणार मग? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आता पटकन नाव घे बघू. अगं घे ना उखाणा. हळदीत हळद विधात्यांची हळद, तिचा सगळीकडे बोलबाला. रायभान रावांचं नाव घेते, नशीबवान मी तो माझ्या आयुष्यात आला. वा वा, छान नाव घेतलं बरं का. आता तुम्ही. नाही नाही, मला नाही जमत असलं काय. अहो असं कसं, लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदारासाठी काही गोष्टी या जमवाव्या लागतात आणि त्यांच्या आवडीसाठी काही गोष्टी नाही जमल्या तरी आपण कराव्यात. हे घेणार आहे लवकर. आम्ही तर वाट बघतोय आमचा नंबर कधी येणार. हो ना? अहो मला खरंच नाही घेता येत. एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी घ्या, मी तोवर आठवतो. नाही नाही, असं नाही चालणार बरं का. बर ठीक आहे, घेतो. वाटलं नव्हतं आयुष्य असा खेळ खेळत, जिचा कधीच विचार केला नव्हता त्या कृष्णाशी लग्न जुळत. ए आता मी या. अंड्यावर अंडे 7, त्यावर ठेवली परात, परातीत घातलं पाणी. आता मला गायचे आयुष्यभर बाबूचीच गाणी. काय बघता एवढं? तुझ्याकडे. हनीमूनला काय मजा येते नाही. हे जर मला आधीच कळलं असतं ना तर मी तुला या अगोदरच घेऊन आलो असतो हनीमूनला. आपल्या मुलांनी चूक केली खरी, पण चांगली चूक केली त्यांनी आणि आपल्याला हनीमून यात्रेला पाठवलं. लाजली लाजली माझी मीना कुमारी. हॅलो, नमस्कार नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात आजोबा? तर मला माहितीये की तुम्ही सगळे इथे आपल्या हनीमून साठी आलेला आहात. तर हा हनीमून अजून स्पेशल करण्याची जबाबदारी माझी आहे. हा अहो नाही, तसं नाही आजोबा. आपण इथे गेम खेळणार आहोत. गेम? हा, आणि त्या गेम मधनं आपल्याला हे कळणार आहे आपला पार्टनर आपल्याला किती ओळखतो. करायची सुरुवात? नको नको, मी नाही असले गेम खेळून माझा हनीमूनचा वेळ वाया घालवणार आहे. नाही, मला आवडेल बाबा. म्हणजे
मला कळेल ना माझी बायको मला किती ओळखते ते. येस सर, दॅट्स द स्पिरिट. आता आपण गेम सुरू करूया. मिस्टर विधातन पासून. तर मिस्टर विधाते, करूया गेमला सुरुवात. बघूया तुम्हाला तुमची बायको, तिच्या आवडीनिवडी, तिच्या सवयी किती माहिती आहेत ते. ए नाही नाही, मला नाही जमणार. मला नाही खेळायचं काय तसलं. राया राया रामकृष्णा, असं सारखं नवऱ्याच्या मागे मागे करू नये. त्याला प्रेमाचा आदर करू दे की तुझ्या. आहो पण तू तू त्याच्या मागे गेली नाहीस ना, तर तो आपोआप परत येतो की नाही बघ. चला जाऊया. चला या या आजोबा, मजा करूया. हॅलो. राया, कृष्ण तुमच्या सोबत आहे ना? हा माझ्यासोबतच आहे की. असं काय विचारताय? अहो मी तिला जरा सुद्धा एकटं सोडत नाही. मग तुम्ही आमचा निरोप का नाही दिला तिला? निरोप? कसला निरोप? अहो आम्ही तुम्हाला सांगितलं होतं कृष्णाला आम्हाला फोन करायला लावा. तिचा अजून काही फोन आला नाही. बाहेर जायच्या गडबडीत होतो ना, त्याच्यामुळे विसरलो असेल. कृष्णा तुमच्या सोबत आहे ना? द्या तिला फोन. हा हा देतो. कृष्णा. 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 मी म्हणलं नव्हतं तुझ्या पाठोपाठ तो येईल म्हणून. आला की नाही? आज मात्र मी मानलं बरं का तुम्हाला. मी तुमच्या पुढे अगदी नतमस्तक आहे बघा. चला मंडळी चला. भाऊसाहेबांचा फोन आहे. हा भाऊसाहेब बोला. कृष्णा कशी आहेस ग पोरी? राया काळजी घेतोय ना तुझी? वय घेतोय की. हॅलो, आवाज येत नाही. काय म्हणालीस? आहो आम्ही मजेत आहे म्हणलं. होई आजीसनी आणि आत्यासनी सांगा मी विचारलं म्हणून. हा कृष्णा अगं तुझा आवाज येत नाहीये. कृष्णा एक काम कर, थोड्या वेळानं फोन कर. बर चालतंय. तर आपल्या या गेम साठी आपलं पहिलं कपल आहे राया आणि कृष्णा. अरे आहेत कुठे पण ते? तेव्हा अहो सर मॅडम इथं या, इथं या. या या या. अरे ए, राया, या लवकर. कृष्णा. अरे या टाळ्या, टाळ्या, आले आले टाळ्या. या 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 मॅडम या या इथे. या या या. टाळ्या, टाळ्या, थांबा ना, थांबा नका. या सर, या ना सर, या ना या. आय नो राया की तूच जिंकणार आहेस. राया आम्हाला पण कळू दे की तुम्ही दोघं एकमेकाला किती ओळखता ते. राया, अरे तुम्हाला दोघांना आमच्याकडनं ऑल दी बेस्ट. तर गेम सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही नियम समजावतो. प्रत्येक कपलला एकमेकांबद्दल काही मी प्रश्न विचारेन. त्या प्रश्नाची अचूक उत्तरं तुम्हाला द्यायची. जे कपल्स एकमेकांबद्दल सगळ्यात जास्त बरोबर उत्तरं देतील ते ठरणार आहे आजचं विनर. थांबा थांबा थांबा, ह्याच्यानंतर टाळ्या वाजवा. आणि जे कपल विनर असेल त्यांना आमच्याकडून मिळेल एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. तर करायची का सुरुवात? सर मॅडम, तुमचा पहिला प्रश्न आहे, राया सरांचा आवडता रंग कोणता? हळदीचा रंग. करेक्ट, बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, राया सरांचा आवडता सिनेमा कोणता? सूर्यवंशी. बरोबर, मलाही आवडतो सर, मस्त सिनेमा आहे. वा वा वा. पुढचा प्रश्न, राया सरांची आवडती व्यक्ती कोण? भाऊसाहेब. करेक्ट, बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न,
राया सरांचा आवडता पदार्थ कोणता? आत्यांच्या हातचं काय बी. आत्या म्हणजे यांची आई आणि ह्यांना साई साखर आवडते. बरोबर उत्तर दिलेलं आहे मॅडम तुम्ही. अहो मॅडम काय खेळताय, चौकार आणि षटकार मारताय तुम्ही. आता पुढचा प्रश्न, राया सरांचं आवडतं गाणं कोणतं? गाणं नाही, राया काय बी ऐकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न, राया सरांचं आवडतं ठिकाण कोणतं? आमचा हळदीचा कारखाना रायाचं सगळ्यात आवडतीचं ठिकाण आहे ते. बरोबर बरोबर, वा 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 वा. पुढचा प्रश्न, राया सरांची शू साईज काय? हो ते कसं सांगणार? 10 असेल. अरे मॅडम, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा मॅडम, वा वा, काय करेक्ट उत्तर आहे. आता मॅडम शेवटचा प्रश्न आहे, सांभाळून खेळा. राया सरांना आयुष्यात काय बनायचं? काय बनायचंय हे माहिती नाही, पण भाऊसाहेबांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करायचंय एवढं नक्की माहितीये बघा. अगदी बरोबर. कृष्णा मॅडमनी 8च्या 8 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत. वा 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 मॅडम, वा काय खेळलात तुम्ही. पण आता खरी परीक्षा आहे राया सरांची. काय सर, रेडी का? राया, तू सगळीच्या सगळी उत्तरं बरोबर दे, मग बेस्ट कपल तुमचंच. हा राया, सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दे. ऑल दी बेस्ट. बरोबर, चला करूया सुरुवात. तर राया सर, मॅडमचा आवडता रंग कोणता? गुलाबी. बरोबर चुकीचं उत्तर दिलेलं आहे, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, मॅडमचा आवडता सिनेमा कोणता? हम आपके कौन. अहो नाही सर, तो नाही त्यांचा आवडता. असं, पुढचा प्रश्न, मॅडमची आवडती व्यक्ती कोण? नाही माहित. हरकत नाही, हरकत नाही. मॅडमचा आवडता पदार्थ? पुरणपोळी. अहो नाही सर, मॅडमना मामीच्या हातचे बनवलेले धपाटे आवडतात. काही हरकत नाही, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. मॅडमचं आवडतं गाणं? नाही माहित मला. माहित नाही? अहो, आठवण्याचा प्रयत्न तरी करा. नाही आठवत. आठवत? ठीक आहे, हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, मॅडमचं आवडतं ठिकाण? महाबळेश्वर. सर, मलाच आनंद झालाय, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे बाबा. पुढचा प्रश्न, मॅडमची शू साईज काय, म्हणजे चप्पलची साईज काय? 8 नंबर असेल. जवळ जवळ होतात पण चुकलात, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, मला ते एवढंच सांगा, मॅडमना आयुष्यात काय व्हायचंय? तिने पैशासाठी लगीन केले, स्वार्थासाठी केलंय. तिला असं वाटलं आपण जर रायाशी लगीन केलं तर तो काय शिकलेला आहे बी तवा. आपल्या हुशारीने ही समजा आपल्या ताब्यात घेता येईल. श्रीमंत. चूक, काय हरकत नाही. तर अशा प्रकारे हा राऊंड इथे संपलेला आहे आणि मॅडमनी 8च्या 8 प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत. त्याचप्रमाणे राया सरांनी 8 पैकी 7 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत. पण काय हरकत नाही, काय हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्यांच्यासाठी. आता मी पुढे आमंत्रित करतो नुकतीच रिटायरमेंट घेतलेले सर आणि मॅडम, म्हणजेच मिस्टर अँड मिसेस गाडगे. या 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 या, टाळ्या. पहिला प्रश्न, मॅडमचा आवडता रंग कोणता? पिवळा. बरोबर, वा 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 वा.
तर आजी, पहिला प्रश्न तुम्हाला. आजोबांचा आवडता रंग कोणता? पांढरा. बरोबर. अशा प्रकारे आपला गेम संपलेला आहे आणि या गेम मध्ये सगळ्यात कमी मार्क मिळाले आहेत राया आणि कृष्णा यांना. पण काय हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी, जोरदार टाळ्या. आणि या गेमच्या सगळ्यात टॉपला आहेत ते म्हणजे देशमुखांची आणि आजोबा. जोरदार टाळ्या. सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा यांच्याकडनं. या या या. आणि तुम्हाला मिळतोय आमच्याकडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. या 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 या. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या. राया, आज आपण तुझ्यामुळे हारलो. जरा विचार करून उत्तरं दिली असतीस तर आपण जिंकलो असतो. कृष्णा, खूपच प्रेम करतेस का तू नवऱ्यावर? तसं काही नाही. तू किती नाही म्हटलंस ना तरी तू रायाच्या प्रेमात पडलीयस. आणि त्याशिवाय का समोरच्या व्यक्तीबद्दल इतकं सगळं माहिती होतं. तू सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलीस. आणि हे फक्त प्रेमात पडल्यावरच शक्य होतं. कळलं? हो, तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचवलात. आता एवढं प्रेम असल्याशिवाय असं थोडंच कुणी करतं? तू किती नाही म्हटलंस ना तरी तू रायाच्या प्रेमात पडलीयस. तू सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलीस. आणि हे फक्त प्रेमात पडल्यावरच शक्य होतं. मग अशी भाऊसाहेब काय म्हणले फोनवर? अगं काय विचारतोय मी तुला, कुठं हरवलीस? कृष्णा, हा, काय पाहिजे होतं का? अगं मी म्हटलं भाऊसाहेब काय म्हणत होते फोनवर मगाशी? हा, ते विचारत होते समजा ठीक आहे ना म्हणून. हसायला काय झालं तुला? अरे ते विचार करत होते मगाशी तुला एक बी प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही रे. आणि तू तर इतका हुशार आहेस. जरा विचार केला असतास तर समधी उत्तर दिली असतीस. काय म्हणालीस? मी हुशार आहे? हा, माझ्यापेक्षा बी जास्त हुशार आहेस तू. एकाचे 5 कारखाने केलेत राया. म्हणजे तुला खरंच वाटतंय की मी तुझ्यापेक्षा हुशार आहे? हा, म्हणजे वाटत होतं. पण तू एक बी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं नाहीस रे. त्यामुळे आता थोडी कन्फ्यूज आहे मी. तुझा आवडता रंग हिरवा, कारण भाज्या हिरव्या असतात. तुझी आवडती व्यक्ती तुझी मामी. तुझ्या सँडलची साईज 6. तुला आयुष्यात सीए बनायचं आहे. तुझा आवडता सिनेमा बनवा बनवी. आणि तुझा आवडता पदार्थ तुझ्या मामीच्या हातची धपाटी. तुला समजा प्रश्नांची उत्तरे येत आहेत? हो. अरे मग हेच मगाशी दिली असतीस तर आपण बेस्ट कपल झालो नसतो का? तेच नको होतं म्हणून नाही सांगितलं. त्यांना ते बेस्ट जोडी का काहीतरी निवडायचं होतं ना. आणि आपण अजून एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये. मग उगाच कशाला खोटं वागायचंय? आणि आपल्या दोघांना बी चांगलंच माहित आहे आपण एकमेकांसाठी कपल नाही आहे.